हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा. तर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे आणि आम्ही निघालो आहे खोपोलीला महाराजांच्या मठामध्ये. तर ऑन द वे आहे, व्हिडिओला स्टार्ट केला आहे गाडीमध्ये बसून. तर गाडीमध्ये मस्त खंडोबाची गाणी लावलेली, कारण आदिराजला खंडोबाची गाणी आवडतात, त्यामुळे लावली होती आणि निघालो होतं. तर ही आहे नवी मुंबई महानगरपालिका. मी याच्या आधी पण व्हिडिओमध्ये दाखवले असेल. आता पण इथं आल्यावर खूप छान वाटतं ना. आभाळ होतं आज, त्याच्यामुळे बघा आभाळ कसं दिसतंय. तर या रोडला आल्यानंतर खूप छान वाटतं मला. हे टॉवर असे बघितले ना, एवढं भारी वाटतं नाही तर या रोडला खूप छान वाटतं. त्यामुळे मी इथलं थोडंसं शूट घेतलं आहे. एवढे मोठमोठे टॉवर, असं म्हणजे इथं आल्यानंतर असं वाटतं की मुंबईत आलो आहे आपण आणि मुंबईत राहतो आहे असं. नाहीतर तिकडं आमच्या तिकडे एवढं काय टॉवर वगैरे काय नाही, तर त्याच्यामुळं एकदम गावासारखंच आहे, त्यामुळे एवढं काय वाटत नाही. पण ह्या रोडला इथं आल्यानंतर खूप छान वाटतं. तर इथे वराडी मिसळ म्हणून होतो, तर इथे मठाच्या अलीकडेच थोडेसं आम्ही थांबलो, कारण ह्या सगळ्यांना भूक लागली होती. मग मिसळ खाण्यासाठी थांबलो. तर मिसळचे इथे वेगवेगळे पदार्थ जे काय मिळतात ते दिले होते. आणि स्पेशली इथं म्हणजे मातीच्या भांड्यात सर्व केलं जातं. मातीच्या भांड्यातच सगळं बनवलं जातं आणि मातीच्या भांड्यातलं जेवण किती चांगलं असतं, काय असतं, हे सगळं इथं दिलेलं होतं. आणि मिसळ पण आम्हाला मातीच्या ह्याच्यातच दिलेली होती. खूप छान, म्हणजे बरी होती मिसळ, वराडी मिसळ. आणि ही जिलबी होती ती गुळाची जिलबी होती. काय तर उतरलो आता. इथे बघा हे मठ आहे आणि इकडे पार्किंगची वगैरे सोय आहे. तर पार्किंग 50 रुपये घेतात, पावती फाडतात तिथं. हे सगळ्या पार्किंगमध्येच गाड्या लावलेल्या आहेत आणि पावती तिथं फाडावीच लागते 50 रुपयाची गाडी लावण्यासाठी. तर बघा इथून आता आपण आतमध्ये जातो आहे मठामध्ये. एंट्री इथून आहे आणि एक्झिट पण इथूनच आहे, बाहेरच्या साईडहून. तर दुपारचे 3 वाजलेले, आय थिंक 3-3:30 वाजलेले ना आम्ही गेलेलो. घरातून आम्ही 1:15 वगैरे निघालो असेल. थांबत थांबत थोडं गेलो. 2-2.5 तास लागले आम्हाला जायला. तर इथून बघा आतमध्ये एंट्री आहे अशी, आणि खूप स्वच्छता. आणखी आम्ही भरपूर वेळा गेलेलो आहे. आमचं सारखं जाणं होत असतं मठामध्ये, सारखं जात असतो आम्ही. आता इकडे आलो आहे आम्ही चपल्या काढायला. इथे काय नाही, इथे चपल्या आपल्याला साईडला पण काढू शकतो किंवा तिथे असतात त्यांच्याकडे पण देऊ शकतो. इथे आम्ही साईडला चपल्या काढल्या. आतमध्ये एंट्री चप्पल वगैरे काढल्यानंतर इथे बघा पाण्याची वगैरे तर भरपूर सोय. पाणी सगळीकडं पाणी आहे आणि इथे नळ आहेत असे, पाय वगैरे हातपाय वगैरे धुवायला, आपल्याला फ्रेश व्हायला. तर पहिल्यांदा इथे आम्ही आलो आणि पहिले हात पाय वगैरे सगळं स्वच्छ धुतलं आणि मग त्याच्यानंतर मग आतमध्ये जाणार आहे. तर इथे बघा मस्त फुलांचं असं हे केलेलं आहे, खूप छान. इथं सगळे फोटो काढतात. आतमध्ये फोटो वगैरे काय अलाउड नाही आहे. तर खाली बघा आपल्याला चालण्यासाठी पण त्यांनी असं अंथरलेलं आहे, त्याच्यावरून मस्त असं चालायचं. छान आहे, स्वच्छता एकदम मस्त असते. तर आम्ही लेट गेलेलो. इथं महाप्रसाद वगैरे पण असतो, टायमिंग असतं त्याचं. तर आम्ही काय लेट गेल्यामुळं काय आम्हाला महाप्रसाद वगैरे काय भेटला नाही. तर आता निघालो आहे आतमध्ये आपण मठामध्ये. तर इथे बघा बाबांचा फोटो आहे आणि इथे सगळे दर्शन स्टार्टिंगला इथून घेतात. तर इथे काय फोटो आणि व्हिडिओ अलाउड नव्हते. मी थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे. तिथे लगेच ओरडतात, व्हिडिओ वगैरे अलाउड करत नाहीत. तर आतमध्ये सगळीकडे कुठेच व्हिडिओ आणि फोटो अलाउड नाही आहेत. त्याच्यानंतर मग इथे बाहेरच्या साईडला आल्यानंतर इकडे मग आता मी व्हिडिओ काढला आहे. तर इथे पण बाबांची अशी मूर्ती आहे बघा, गगनगिरी महाराजांची, आणि नवग्रह वगैरे इथे आहेत. तर इकडे पण लिहिला होता बोर्ड, पण इकडं सगळे काढत होते फोटो वगैरे. आणि आता आम्ही निघालो इकडे वरती, जिकडे गुहा आहे तिकडे. तर मला एक कळत नाही की रील्स आणि व्हिडिओ बनवतात त्यांना कसे हे लोक अलाउड करतात व्हिडिओ वगैरे काढायला. ते तर सगळं आतलं वगैरे सगळं दाखवतात, मंदिराचं माहिती वगैरे देताना. त्या लोकांना हे लोक कसे अलाउड करतात. आणि आपल्यासारख्या माणसांनी थोडासा व्हिडिओ किंवा फोटो वगैरे काढायचा म्हणलं तर ते अलाउड करत नाहीत, लगेच ओरडतात. तर अशी कशी माणसं असतात मलाच काय कळत नाही.
सगळ्यांना नियम रूल्स एकसारखेच असायला पाहिजेत ना. तर इथे परत वरती जाताना बघा अशी झाडे आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत. फणस पण आलेत बघा. हे कोणतं झाड होतं बाग पुढचं काय माहीत नाही. ते उंबर वगैरे. आणि इकडं पेरूची बाग आहे, आंब्याची झाडं आहेत. पेरूची तर बागच म्हणता येईल एवढी पेरूची झाडं आहेत ते. आणि सगळं कंपाऊंड वगैरे केलेलं आहे. तिथं आतमध्ये वगैरे आपल्याला जाण्यासाठी अजिबात येत नाही जायला. लॉक बघा इथे लावलेलं आहे गेटला. कंपाऊंड सगळीकडं आहे, आपल्याला अजिबात आतमध्ये जाता येत नाही. पण ग्रीनरी खूप छान आहे. झाडं वगैरे एवढी लावलेली आहेत. तर प्रत्येक ठिकाणी पाण्याची सोय आहे. असं नाही की पाणी नाही. आपण जरी पाणी नाही घेऊन गेलो तरी पण आपल्याला काहीच म्हणजे बॉटल वगैरे घेऊन जायची गरज नाही. प्रत्येक ठिकाणी पाणी आहे पिण्यासाठी, हातपाय वगैरे धुण्यासाठी. चिक्कूची वगैरे खूप झाडं, चिक्कू पण आलेले झाडांना बघा. किती मस्त झाडं आणि व्यवस्थित सगळं आहे. पण कंपाऊंड आहे, प्रत्येक ह्याला कंपाऊंड आहे. कुठलंही झाड असं हे नाही आहे की आपण जाऊन त्याचं काय तोडू शकतो वगैरे. आता भरपूर तिथं येणारी जाणारी माणसं असतात, त्यामुळं त्यांना तेवढी काळजी तर नक्कीच घ्यायला पाहिजे. आणि इथं आहे बघा हेलिपॅड बोलतात इथे. म्हणजे बोलतात असं की बाबा इथे विमानातून उतरायचे. त्यांचं विमान म्हणजे हेलिकॉप्टर, त्यांचं इथं उतरायचं. ती जागा आहे इथं, हेलिपॅड बोलतात त्याला. तर इथे वरती अशी गुहा आहे, त्या गुहेत जायचं आहे आम्हाला आता. तर हेच ते हेलिपॅड. एच लिहिलं आहे बघा इथे, गोल राऊंड सर्कल केला एवढं मोठा. खूप मोठी जागा आहे आणि खूप ऊन होतं. एवढं आम्ही दुपारच्याच टायमिंगला गेलेलो 3, 3:30, 4च्या. तर बघा सगळे लोक पळत आहेत, कारण पाय एवढे भाजत होते. ऊनच होतं तेवढं. तर पळतच जावं लागत होतं. आणि जिथं जिथं सावली आहे तिथं काय नाही, पण जिथं सावली नव्हती तिथं चटके बसत होते. तर बघा आता इथे गुहेत निघालो आहे आम्ही. तर सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच टायमिंग आहे गुहा दर्शनचा. तर मी तर पहिल्यांदाच आज गेली आहे वरती. तर जास्त काही लांब नाही बरं का. आपल्याला दिसतं की लांब वाटतंय, पण लांब वगैरे काहीच नव्हतं. तर असे हे पण अंथरलेले आहेत आपल्याला चालायसाठी. थोडंसं खाली असं अंथरलेलं आहे, त्यातून आपण चालू शकतो. आता वर जायचं इकडं. किती वाजले तू आता? 4:15. बापरे, 4:15 आणि ऊन कसलं लागतंय. तर बघा इथे वरती गुहा आहे. आता आम्ही पोचलोय. अशा पायऱ्या आहेत मस्त. एवढी झाडं भरपूर लावलेली आहेत. तुळसन हेन तेन फुलांची झाडं, एवढी झाडं आहेत ना काय बोलायचंच नाही. अशा कुंड्या म्हणजे ह्या बादल्या आहेत ॲक्च्युली. बादल्यांना कलर देऊन एवढं छान त्यांनी ठेवलेलं आहे ना, खूप मस्त ठेवलेलं आहे. खूप छान वाटतं वरती गेल्यावर. पण मस्त अशा पायऱ्या आहेत, कलर वगैरे दिलेला बघा. आणि गुहेत पण गेल्यावर शांत एकदम, अजिबात तिथं काय कालवा करायचा नसतो. एकदम शांततेत जायचं असतं, कारण तिथं असतातच ते संत, ते सांगतातच की शांततेत नामस्मरण करा आतमध्ये जाऊन. मोरबे धरण राहिलं, सगळंच राहिलं. वेळ लागला आपल्याला. आता आलोय रिटर्न आम्ही. आता 5 वाजून गेलेत, 5:10 झालेत. उन्हानं कसा झालाय चेहरा, सगळा काळा काळा दिसतोय. तो माकड शेंगा खाते. आता मगाशी उन्हामुळे आली नव्हतीत का काय? तर वरतून गुहेतून आलो आम्ही. नंतर तिथं अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काय आतमध्ये घेतला नाही. तिथे थोडंसं नामस्मरण वगैरे केलं, बसलो आणि त्याच्यानंतर खाली आलो. तर तिथे माठ वगैरे पाणी पिण्यासाठी भरून ठेवलेत, खूप छान असे, मस्त आहे व्यवस्था. तर इथे बघा भक्त निवास बांधलेलं आहे, खूप छान असं भक्त निवास बघा, किती मस्त दिसतंय. आणि व्हिडिओमध्ये वगैरे तुम्ही बघितलंच असेल, तिथं आतमधून असा झरा तो म्हणजे पाणी आलेलं आहे. तर बघा सकाळी आम्ही गेलो ना तेव्हा अजिबात पाणी नव्हतं, पूर्ण मोकळं कोरडं होतं. आणि आत्ता पाणी सोडले. तर वरती काहीतरी प्रकल्प आहे कसला विजेचा कोणता तरी. तर ते 2 टायमिंगला पाणी सोडतात, सकाळी एकदा संध्याकाळी. तर 6 वाजता संध्याकाळी सोडतात आणि 6 वाजलेत आणि पाणी सोडले बघा.
तर आम्ही 2-3 महिन्यातून सारखं जातच असतो आणि त्याच्यामुळे ना, पण वरती ना मी पहिल्यांदाच गेले गुहेमध्ये यावेळेस. तर ऊन वगैरे खूप होतं त्याच्यामुळं एवढं काय चालायला वरती जास्त नाही आहे, पण ऊन वगैरे असल्यामुळं थोडंसं दमायला वगैरे होतं आणि असा चढ आहे पूर्ण वरती जायला. तर त्याच्यामुळे तर मस्त झालं दर्शन वगैरे. तर आता आम्ही 6 वाजले तर रिटर्न चाललो आहे आता घरी. तर 6:30 वाजलेले बघा, दिवस मावळत होता आणि मस्त असा सनसेट किती भारी वाटतंय बघा ना, खूप छान दिसत होता. मग तो छोटासा व्हिडिओ मी घेतला इथे. तिथून मग आम्ही जाणार होतो नंदेच्या घरी. नंदेच्या घरी थोडा वेळ बसल्यानंतर इथे आलो होतो आम्ही हॉटेलमध्ये जेवायला. तर रात्रीचे 10 वाजले होते आणि याच्या पुढे काय झालं हे तुम्हाला नंतर कळेलच. तर कालच्या ब्लॉगचा एंड करायचाच राहून गेला. आम्ही तिथून निघालो 6:15 निघालो असेल खोपोलीमधून आणि त्याच्यानंतर आम्हाला यायला घरी 7:30 वाजले. तर आम्ही तिथूनच म्हणजे माझ्या नंदेकडं, म्हणजे माझ्या नंदेची तब्येत जरा बरी नाहीये त्यामुळे त्यांना बघायला गेलो होतो कोपरखैरनेला. तर तिथं आम्ही थोडा वेळ बसलो आणि त्याच्यानंतर ना निघालो 9:15 घरी निघालो. त्याच्यानंतर आम्हाला 10 वाजले तर आम्ही हॉटेलला गेलो जेवायला, कारण हे म्हणले आता बाहेरूनच जेवून जाऊया घरी गेल्यानंतर. आणि तिथं जायला लागला म्हणजे गेलो. मला तर मी तर म्हणलेलं एवढं नाही खाणार ह्यांना, कारण मला ना डोकं दुखत होतं आणि डोकं दुखायला लागल्यावर मला एवढा त्रास होतो आणि खूप दिवसात ना आता हा त्रास मला काल झाला. कारण काल दिवसभर उन्हात तिथं खोपोलीत आम्ही चढलेलो वरती वगैरे, पाणी वगैरे आपलं पिणं होतं सारखं, आपण गरमीमुळे पाणी वगैरे पितो ते ढवळतं पोटात त्यामुळे. आणि माझं एकदम डोकं असं धरलं ना. मी हॉटेलमध्ये गेलो, सगळं ऑर्डर तर केलं ह्यांनी, पण जसं ते जेवण वगैरे यायला लागलं ते बघून मला असं मळमळायला लागलं आणि डोकं तर अगोदरच दुखत होतं, मग मळमळायला लागलं, कसं तरीच व्हायला लागलं, चक्कर वगैरे यायला लागलं. तर मला हा प्रॉब्लेम लई दिवसातनं काल झाला आणि मग मी काही जेवलेच नाही अजिबात, म्हणजे अजिबात माझी इच्छा नव्हती. घास असा तोंडापाशी नेला की उलटी यायला सुरुवात व्हायची, मळमळायला सुरुवात व्हायचं. आणि ह्या दोघांना फिश मागवलेला आणि ह्यांनी आमच्यासाठी बोलतेय ना मटण मागवलेलं, पण काही मी तर खाल्लंच नाही. मग ह्यांनी ना फक्त त्यांनी खाल्लं आणि पार्सल घेतलं राहिलेलं घरी, कारण मला कसलंच बसूच वाटत नव्हतं. असं वाटत होतं कधी घरी जायला मी आणि मी झोपेन, एवढं मला त्रास होत होता. लय बेकार अवस्था माझी झाली काल, एवढा त्रास होत होता अक्षरशः 2 मिनिटं सुद्धा तिथं बसू वाटत नव्हतं. पण मी ह्या दोघांना कसं तरी थोडंसं चारलं आणि मग पटकन आम्ही निघालो घरी यायला. तर घरी आलो, आम्हाला 10:15 10:30 11 वाजले घरी यायला. मेडिकलमधून येतानाच गोळी घेतली होती. गोळी मी जशी खाल्ली घरी आल्या आल्या, कपडे पण चेंज केली नव्हती, गोळी खाल्ली तसं असं जी उलटी आली मला की दिवसभर जे काय खाल्लेलं ना ते सगळं पडलं उलटीमध्ये. तर नॉर्मली थोडंसं बरं वाटलं उलटी झाल्यानंतर, पण डोकं काय राहिलंच नाही. मी तसंच झोपून घेतलं, जे झोपले ती एवढी झोप लागली म्हणजे आम्ही तिथून निघताना उसाचा रस पेलेला 1 ग्लास आणि तेवढ्यावरच मी पूर्ण रात्र काढली. सकाळी जे उठल्यानंतर फक्त चहा घेतलाय, बस एवढंच. त्याच्यामुळे ब्लॉगचा एंड वगैरे काहीच करता नाही आली, माझी अवस्था खूप बेकार झाली. आणि हे म्हणले तुला काय आता परत कुठं नेणार नाही मी, बाबा तुझं हे दरवेळेसच हे तू काय येत जाऊ नको कुठं, तू घरीच राहत जा. तर मला पण असंच वाटतं की एवढा त्रास आपल्याला होतोय तर त्रास सहन करण्यापेक्षा ना ती न गेलेलं बरं फिरायला कुठं. आणि हे काय राहणार नाही ती, हे नुसतं म्हणतात, पण जायच्या वेळेस मला म्हणणार चल चल काय नाही होत काय नाही होत असं करतात ती. आणि आता म्हणतात मी आणि आदिराजच कुठं पण जायचं असेल तर जाणार, तुमच्या दोघींना नेणार नाही. कारण आराध्या पण सेम माझ्यासारखीच आहे, तिचं पण काल आल्या झोपली ती, एवढं पाय वगैरे दुखत होतं. तर आता काय जायचं कुठं नाव घ्यायचं नाही बाबा, आपल्याला लई त्रास होतो या. एवढी डेंजर अवस्था माझी झाली ना, मला ना असं वाटलं उगाच मी गेले. तर त्यामुळे ब्लॉगचा एंड करायचा राहिला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या व्हिडिओला, खूप सारे आशीर्वाद द्या. भेटूयात पुन्हा एकदा उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.